प्रवीण परदेशी सागर बंगल्यावर दाखल झालेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक आहेत। आमदार अभिमन्यू पवार आणि राणा पाटील देखील यावेळेला त्यांच्या सोबत आहेत। प्रवीण परदेशी हे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। प्रवीण परदेशी धारावी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, त्यामुळेच याच संदर्भात बोलण्यासाठी म्हणून ते सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार अभिमन्यू पवार आणि राणा पाटील हे देखील उपस्थित आहेत। आमदार अभिमन्यू पवार आणि राणा पाटील हेही प्रवीण परदेशी यांच्या सोबत आहेत। परदेशी सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, प्रवीण परदेशी हे धाराशिव मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, काय नेमकी चर्चा त्या संदर्भात सागर बंगल्यावर सुरू आहे, काय अपडेट्स? नक्कीच धाराशिव मतदारसंघाचा कुठेतरी आढावा घेतला जातो आणि प्रवीण परदेशी देखील आहे ते भाजपकडून खरं तर इच्छुक आहेत। मात्र ही जी जागा आहे ती सध्या ठाकरे गटाचे खासदार या ठिकाणी आहेत, ओमराजे निंबाळकर, आणि त्याच जागेवर खरं तर प्रवीण परदेशी इच्छुक आहेत। मात्र भाजपकडून देखील दुसऱ्या देखील नावांची आहे ती तपासणी केली जात आहे। मात्र ही जागा आहे ती राष्ट्रवादी देखील आपल्याला मागत आहे, त्यामुळे अजित पवार गटाला ही जागा देत आहेत की भाजपला सोडली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यासाठी प्रवीण परदेशी देखील इच्छुक आहेत, राष्ट्रवादीकडून बिराददार हे देखील आहेत ते इच्छुक आहेत। त्यामुळे अजित पवार गटाला ही जागा सोडतायत का प्रवीण परदेशीच या जागेवरून लढतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, गणेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे राष्ट्रवादी ही धाराशिवच्या जागेसाठी इच्छुक आहे, तर दुसरीकडे प्रवीण परदेशी हे सुद्धा भाजपकडून धाराशिवसाठी इच्छुक आहे।